मित्रांनो, देव बोलतो बालमुखातून आमच्या खंडागळे कुळात जन्माला आलेली ही वाघीण काय सांगते पहा. ही वाघीण काय सांगते. ही वाघीण सांगते की आज खंडागळे कुटुंबीय त्यांच्या नावाची जी व्याख्या आहे, काय व्याख्या आहे. खंडागळे, खंड म्हणजे 20 मनाची तलवार हातात घेऊन लढाईमध्ये जे शत्रूची मान धडापासून अडक करतात ते खंडागळे. आज खंडागळ्यांच्या मनगटातील ही ताकद नाहीशी झालेली आहे आणि हे देव बोलतो बालमुखातून. या बालमुखातून हा जो माझ्याशी बोलतो आहे की नक्कीच सर्व खंडागळ्याच्या मनगटात ते एवढं बळ नक्कीच आणतील. आज मनगटं बेकाम झाले दिसत आहेत, कारण जो तो भोगवादाच्या पाठीमागे लागला. आयतं पायचं मिळवायचं भक्कम लोक पाठीमागे लागले. काही इमानदार असतो काही बोलण्याचा राग घेऊ नका. बोलतो ते खरं बोलतो, पुरावासही बोलतो, पण कुणीही फुकट खायचा प्रयत्न करू नये. स्वतःच्या कष्टाचं खाण्याचा प्रयत्न करावा. आणि तेच हे बाल माझ्याशी बोलतं की नक्कीच खंडागळ्याच्या मनगटात तेवढं बळ येईल आणि ते सगळ्या खंडागळे कुलाचं नावावर मला आणतील. आणि याबद्दल सुरेश खंडागळे आणि त्यांच्या मिसेस यांचं त्रिवार अभिनंदन, त्यांच्या आजोबाचं त्रिवार अभिनंदन आणि खंडागळे कुटुंबासाठी हे एक प्रेरणास्थान देवी आहे असं मी समजतो. माझे रामदास खंडागळे. देव बोलतो बालमुखातून, देव बोलतो बालमुखातून. खंडागळे म्हणजे खंडा 20 मनाची तलवार जे पेलत होते आणि लढाई शत्रूची मान लढापासून वेगळे करत होते, असे ते खंडागळे पुढचं वैभव एस्टॅब्लिश करतील असं हे बाळ मला सांगत आहे. थँक्यू. माझे रामदास खंडागळे.